Hare
वाहे माऊलीचे चित्त ऐसी कवयाची जाती करीला भाविन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे ऐसी कवयाची जाती करीला भाविन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कवयाची जाती करीला भाविन विठ्ठल आज आपण साहित्य जमलेलो आहोत तर कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आम्ही ज्या भगवंताचे दास आहोत ज्या भगवंतामुळे तुमचं माझं अस्तित्व या पृथ्वीवरती टिकून आहे ज्या भगवंताने आपल्यावरती कृपा केली म्हणून आपण सारे जण भगवंताचे वारकरी आहोत अहो आता वारी केली त्यामध्ये काही वारकरी ते आलेले आहेत सर्वांच्या वारकऱ्यांचा आराध्य दैवत असलेलं आणि प्रत्येकाच्या हृदयातलं असलेलं ठाव म्हणजे तुमचा माझा पंढरीनाथ पांडुरंग त्या पंढरीनाथ पांडुरंगाला बघितल्यानंतर तुकोबारा म्हणतात धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो विठोबाचे झालो अशा तुमच्या माझ्या पंढरीश पांडुरंगाला एकदा नमन करूया विठ्ठल अशा प्रकारे आपण आपल्या हृदयामध्ये स्थित असलेल्या पंढरीनाथ पांडुरंगाला नमन केल्यानंतर आज पाहिलं गेलं कित्येक तरी लाखो वारकरी वारी करतात कुणासाठी तर तुमच्या माझ्या ज्ञानोबारायांसाठी तेच ज्ञानोबाराय कोण होते तर ब्रह्मचारी होते आपल्या अध्यात्मामध्ये आपल्या पृथ्वी लोकांमध्ये सर्वात श्रेष्ठ साधना कोणती तर ब्रह्मचार्याची साधना आता पाहिलं गेलं कोणच ब्रह्मचारी राहत नाही कारण प्रत्येकाला सांसारिक मायेने झपडलेलं आहे तुमच्या माझ्या पंढरदेश पांडुरंगाचे सेवकाने त्याच्या दासाने म्हणजे कोण तुमचे माझे माऊली यांनी ब्रह्मचार्याची साधना स्वीकारली पण आपण कुठे अशी ललकारी ऐकली का अखंड कोटी ब्रह्मचारी ज्ञानोबराई नाही कारण तुमच्या माझ्या ज्ञानोबराईचं तेज इतकं लखलखीत होतं की त्यांना ज्ञानराज माऊली म्हणून संबोधित गेलं तुमचे माझे माऊली त्यांचं ज्ञानाचं तेज इतकं प्रकाशित होतं की माऊलीने समाधी कुठे घेतली आळंदीमध्ये आज पाहिलं गेलं कितीही मध्यम
श्रीमंत विद्यार्थी आळंदीमध्ये गेला आणि त्यांनी माऊलींच्या समाधीवरती डोकं ठेवलं की माऊली त्यांच्यावरती कृपा करतात आणि त्याला ज्ञानाच्या सागरामध्ये असं ज्ञान देतात। लक्षराज महाराजांना पण असंच वाटतं या कीर्तनात मला कोणत्या प्रकारची ज्ञानाची कमतरता पडायला नको, पण माऊलींना एकदा नमन करूया। ओम नमो ज्ञानेश्वरा अशा प्रकारे आपण माऊलींना नमन केल्यानंतर काही वारकरी वर्षातून एकदा वारी करतात, पण काही असे वारकरी आहेत अहो रात्र नुसतं पंढरीची वारी करतात, तर 15व्या दिवशी पंढरी, 30व्या दिवशी आळंदी, अहो रात्र नुसतं त्यांच्या मनामध्ये ध्यानामध्ये प्रत्येक चालीत हालीत बोलीत आपले पंढरदेश पांडुरंग असतो। अशा वारकऱ्यांच्या तुमच्या साऱ्या संत महात्म्यांच्या पुरुषांच्या म्हणजे वारकऱ्यांच्या चरणी एकदा मस्तक घेऊया। मस्तक हे अशा प्रकारे आपण वारकऱ्यांच्या चरणावरती मस्तक ठेवलं। आता पाहायला गेलं तुम्हाला सांगायची गरज नाही, आता कुणाचं नवीन लग्न झालं की शेजारची माता माऊली जगीत जाऊन सांगते, अरे तुला वाटतं ना तुझ्या लेकीच्या संसारात कुठल्याच प्रकारचा गोंधळ व्हायला नको, तुझ्या लेकीच्या संसारात कुठल्या प्रकारचा वाद व्हायला नको, गोंधळ व्हायला नको, तर तू काय कर खंडोबाचं गोंधळ घाल। लक्षराज महाराजांना पण असंच वाटतं आपल्या हरी जागरामध्ये कीर्तनामध्ये कुठल्याही प्रकारचा गोंधळ व्हायला नको, घालून एकदा खंडोबाचं गोंधळ। आता काही काय माता माऊलींना प्रश्न पडला असेल, तुम्हाला वारकऱ्यांना प्रश्न पडला असेल, महाराज आम्हाला वाटलं तुम्ही कीर्तन करायला आलाय, आल्यापासून नुसतं भजनच लावलंय, तर ऐका आपण ज्या ज्या संतांना
लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. हा बघा, जगन्मान्य विश्वमान्य देव निवासी ज्यांनी आपली गाथा लिहिली आणि त्यांनी दुष्काळाच्या काळामध्ये सामान्य जनतेसाठी कर्जाची खते बुडवली अशी तुमचे माझे तुकोबर आहे. त्या तुकोबराचा 4 जणांचा अभंग आहे. तुकोबर आपल्याला काय सांगतात? लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आपल्याला तुकोबर सांगतात की एखाद्या माता माऊलीला आपल्या लेकराचं हित पाहत असतो आणि माता माऊलीला काय वाटतं? आपल्या लेकराचं हित व्हावं, आपल्या लेकराला चांगलं शिकावं, चांगली प्रगती करावी. ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. तुकोबर आपल्याला सांगतात अशी कळवळ्याची जाती आपल्या कधीच लढणार नाही. त्यांची माता जे पिता आपल्यावरती जे प्रेम करतात ते कुठूनही मिळू शकत नाही. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे. दुसऱ्या जणात तुकोबर सांगतात एखादी माता माऊली 9 महिने 9 दिवस आपल्या लेकराला आपल्या गर्भामध्ये वाढवत असती. जे वेदना होतात ते कुणासाठी सहन करतील? आपल्या लेकरासाठी. का? तिने पुढे जाऊन जन्माला यावं आणि समाजाचं कार्य करावं, चांगलं शिकावं अशी तुकोबर आपल्या 3ऱ्या चरणात सांगतात. शेवटच्या जनात काय सांगतात? तुका म्हणे माझे तुम्हा संतांवर योजे. तुकोबर म्हणतात हे संतांनो, भगवंतानो, तुम्ही मला या विश्वातून तारा, तुम्हीच मला या विश्वामधून 84 लाख शिवणीचा फेरा चुकवू शकतात. अशा प्रकारे हा 4 चरणाचा अभंग, 4 चरणाचा अभंग सोडवल्यानंतर कीर्तन संपवायला हरकत विठ्ठल.